रात्रीचा गडद अंधार पसरला होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या त्या जुन्या मंदिराच्या समोर एक जळता दिवा हलक्या वाऱ्यात डुलत होता. त्या दिव्याच्या अस्पष्ट प्रकाशात एक छाया हळूहळू पुढे सरकत होती. वेदांत गावातला एक तरुण हा त्या छायेकडे एकटक पाहत उभा होता. त्याचे हात थरथरत होते, हृदय वेगाने धडधडत होते. तो तेथे का आला होता हे त्यालाही ठाऊक नव्हते. फक्त एक गोष्ट निश्चित होती, हा रात्रीचा प्रवास त्याच्या आयुष्याला कायमचा बदलून टाकणार होता. वेदांत एका गरीब कुटुंबातील होता. त्याच्या आई वडिलांनी त्याला शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, पण अपयशाने त्याचा पाठलाग काही सोडला नव्हता. प्रत्येक प्रयत्नानंतर त्याच्या वाट्याला फक्त निराशाच यायची. एका रात्री जेव्हा तो अत्यंत हताश झाला, तेव्हा त्याला त्याच्या आजोबांनी सांगितलेली एक रहस्यमय गोष्ट आठवली. गडाच्या पायथ्याशी एक गुप्त मार्ग आहे. जो कोणी त्या मार्गावरून जातो तो आपल्या आयुष्याचं सत्य शोधतो आणि यशस्वी होतो. पण हा मार्ग सोपा नाही. जो जिंकतो त्यालाच यशाची चावी मिळते. हे ऐकून वेदांतच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. त्यामुळेच तो त्या रात्री गडाच्या पायथ्याशी मंदिराच्या समोर उभा राहिला होता. वेदांतने धीर करून त्या छायेकडे एक पाऊल टाकले. तो जसजसा जवळ गेला तसतसं त्याला कळू लागलं की ती छाया एका वृद्ध साधूची होती. तू इथे का आला आहेस? साधूने गंभीर आवाजात विचारलं. वेदांतने त्याला आपली संपूर्ण कहाणी सांगितली. अपयश, संघर्ष, स्वप्न आणि शेवटी या रहस्याकडे आकर्षित होणारी त्याची जिज्ञासा. साधू काही वेळ स्तब्ध राहिले आणि मग मंद हसून म्हणाले, तू योग्य मार्गावर आहेस, पण हा मार्ग सोपा नाही. यासाठी तुला 3 परीक्षा द्याव्या लागतील. वेदांतने निश्चयाने मान डोलवली. तो कुठल्याही परीक्षेसाठी तयार होता, पण त्याला ठाऊक नव्हतं की त्या 3 परीक्षा त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होत्या. साधूने वेदांतला एका अंधाऱ्या गुहेकडे नेलं. गुहेच्या आत प्रवेश करताच त्याला 3 वेगवेगळे दरवाजे दिसले. तुझ्या 3 चाचण्या या दरवाजांच्या मागे आहेत. जर तू त्या पूर्ण केल्यास तर तुला यशाचा गुप्त मंत्र मिळेल, साधूने सांगितले. वेदांतची पहिली परीक्षा होती भयावर विजय मिळविणे. वेदांतने पहिला दरवाजा उघडला आणि आत प्रवेश करताच त्याला भेसूर आवाज ऐकू येऊ लागले. अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं, पण त्याच्या कानाजवळ कोणीतरी काहीतरी कुजबुजत होतं. तू अपयशी आहेस. तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. मागे जा. त्याच्या मनातील भीती जागी झाली. हे सत्य आहे का? मी खरंच अपयशी आहे का? पण मग त्याला त्याच्या आईवडिलांचे शब्द आठवले. अपयश म्हणजे शेवट नाही, ती नवीन सुरुवात करण्याची संधी असते. तो शांतपणे उभा राहिला आणि त्या आवाजांकडे दुर्लक्ष करत पुढे निघाला. अचानक तो आवाज शांत झाला. त्याने पहिली परीक्षा जिंकली होती. त्याची दुसरी परीक्षा होती मोहावर मात करणे. तो दुसऱ्या दरवाजाजवळ गेला. त्याच्या मागे एक सुंदर सोनेरी सिंहासन होतं आणि त्यावर अमूल्य संपत्ती ठेवलेली होती. आणि एक आवाज गुंजला, हे घे आणि परत जा. तुला कष्ट करण्याची गरज नाही. प्रलोभन अतिशय मोठं होतं, पण वेदांतने डोळे बंद करून विचार केला, सोप्या मार्गाने मिळालेलं यश कधीच टिकत नाही. त्याने त्या संपत्तीला स्पर्शही केला नाही आणि तो पुढे चालू लागला. तेवढ्यात सिंहासन अदृश्य झालं. त्याची दुसरी परीक्षा पार झाली होती. आता वेदांतची तिसरी परीक्षा होती, योग्य निर्णय घेणे. त्याने तिसरा दरवाजा उघडला. तिसऱ्या दरवाजामागे एक आरसा होता. त्या आरशात त्याला 2 प्रतिबिंब दिसत होती. पहिला एक यशस्वी, श्रीमंत आणि गर्विष्ठ वेदांत
आणि दुसरा एक साधा पण समाधानी कष्ट करणारा वेदांत. त्याला प्रश्न विचारण्यात आला, तू कोण बनायचं ठरवलं आहेस, पहिला की दुसरा? त्याने शांतपणे उत्तर दिलं, दुसरा. कारण मी असा माणूस बनेन जो कधीही मेहनत करणं थांबवणार नाही आणि जो स्वतःच्या यशाने इतरांना प्रेरित करेल. तेवढ्यात आरसा फुटला आणि साधू त्याच्या समोर प्रकट झाले. साधू हसत म्हणाले, तू सर्व परीक्षांमधून यशस्वी झालास कारण तुझी निष्ठा आणि जिद्द प्रामाणिक होती. त्यांनी वेदांतच्या हातावर एक लहानसा दीप ठेवला आणि म्हणाले, यशाचा गूढ मंत्र हाच आहे. प्रकाश शोधायचा असेल तर अंधारातही वाट काढायला शिका. त्या दिवसापासून वेदांतने अपयशाची भीती, मोहाचा प्रभाव आणि चुकीची निवड यांना मागे टाकलं. काही दिवसानंतर त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने तो एका मोठ्या पदावर पोहोचला आणि तो यशस्वी झाला, जिथून तो इतरांना प्रेरणाही देऊ लागला. शिक्षण आणि प्रेरणा. कधीही भीतीला सामोरे जाण्यापासून घाबरू नका, मोहाला बळी पडू नका आणि तुमच्या मार्गाची निवड नेहमी योग्य ठेवा, कारण तुमची निवडच तुमचं भविष्य ठरवते.